मंदिर आमच्या आजोबांनी 1934 साली स्थापना केली ना। अच्छा। शंकर स्वयंभू है। नमस्कार, मी मयुरी दिवाकर अर्चना पांढरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या भागात। रामचंद्र कृपाळु भजम हरण भव भय दारुणम। या गाण्यावरून तुम्हाला कळलं असेल की आज आपण कुठे आलोय। आपण आज आलो आहोत विलेपार्लेतील सुप्रसिद्ध राम मंदिर। मंत्रांपेक्षा पण मोठं ज्यांचं नाव आहे ते म्हणजेच भगवान श्रीराम। हे देऊळ जवळपास 90 वर्ष जुनं मंदिर आहे, म्हणजेच 1935 साली स्थापन झालेलं हे मंदिर। दोन देवळं आहेत, म्हणजे पहिलं म्हणजे श्रीरामाचं, आणि जिथे जिथे श्रीराम तिथे तिथे त्यांचा शिष्य हनुमान। हे मंदिर इतकं सुंदर आहे ना की वातावरण तुम्ही पाहा ना असं वाटते खूप मनाला शांती देणारं, मंत्रमुग्ध करणारं आणि आध्यात्मिक असं हे वातावरण आहे। खरं सांगायला गेलं तर रामोत्सव इकडे इतका भला मोठा साजरा केला जातो, खूप गर्दी असते। या परिसर जो तुम्हाला आता खाली दिसतोय त्या परिसरात राम जन्मोत्सवला तुम्हाला इतकी गर्दी दिसेल की तुम्हाला तिथे पाय ठेवायला पण जागा नाही मिळणार। ही आहे गौशाळा। खरं तर असं म्हणतात की जनावरांची सेवा म्हणजेच देवाची सेवा, आणि इकडे गायींची सेवा केली जाते। त्यांना आपल्याला हे भाग्य मिळतं की आपण त्यांना गवत देऊ शकतो, आणि इतकं हे सुंदर आहे ना, तुम्ही बघू शकता। हे मंदिर ज्यांनी स्थापन केलं ते म्हणजेच लक्ष्मीनारायण महाराज, आणि आज आपल्या सोबत त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य ते म्हणजे देवेंद्रजी आपल्याला सांगणार आहेत या मंदिराच्या काही वैशिष्ट्य आणि महत्त्वपूर्ण गोष्ट। तर चला भेटूया देवेंद्रजींना। जय श्रीराम। तर हे मंदिर जे इतकं जागृत आणि 90 वर्ष अगोदर सालीचं हे मंदिर आहे, मला तुम्हाला विचारायला आवडेल की या मंदिराची स्थापना कधी आणि कशी घडली? मंदिराची स्थापना, हे मंदिर पहिल्यांदाच प्रथम सांगायचं झालं हे मंदिर आमचं स्वतःच आहे, हे ट्रस्ट नाही। हे मंदिर आमच्या आजोबांनी 1934 साली स्थापना केली। अच्छा, रामाची। मँगलोर वरून ते चालत आलेले विलेपार्ले, आणि जी मूर्ती घरी होती तीच इकडे राम मंदिरात बसवली। अच्छा। आणि ही पूर्ण सेवा म्हणून त्यांनी घेतली की इकडे ट्रस्ट नाही, गुरुजी नाहीत, कचऱ्यापासून गुरुजी पर्यंत आम्हीच आहोत। बरोबर। तर मग तुमच्या आजोबांनी ही मूर्ती स्थापना केली आणि मंदिरात स्थापना केली, आणि 1935 पासून रामनवमीच्या उत्सवाला सुरुवात। अरे वा। विलेपार्लेत जी लोक राहतात त्यांना माहितीये रामनवमी खूप मोठी साजरा केली जाते इथे। तर विचारायचं वाटेल की रामनवमी आणि इतर सण इकडे कसे साजरे केले जातात? ते वेगवेगळे सण असतात वर्षभर। रामनवमीचा 5 दिवस उत्सव असतो, पंचमी ते नवमी। त्यानंतर मग रामनाम सप्ताह असतो अश्विन महिन्यात दिवाळीच्या अगोदर। मग कार्तिक दीपोत्सव असतो, 9 दिवस उत्सव असतो कार्तिक दीपोत्सव। असे वेगवेगळे, स्थापनेचा दिवस असतो ज्येष्ठ शुद्ध नवमी, असे वेगवेगळे सण साजरे केले जातात। आणि पार्लेकर त्याच मानाने, म्हणजे जसं रामनवमीला उत्साह असतात तसे प्रत्येक सणाला उत्साहाने इकडे सेवेला येतात, म्हणजे त्यांना आनंद मिळतो। मग रामनवमी जसं आपण आता म्हणालो की आपण मोठी खूप साजरी करतो इकडे, अशी रामनवमी अजून विलेपार्लेत कुठे होत नाही। पण मग इकडचं सगळं जे जे काही असतं ते तुम्हीच करता, म्हणजे जे पण काही लागतं साहित्य? हो, साहित्य म्हणजे कसं आहे, आमची तयारी असते, म्हणजे करून घेतो देवच रामच, आणि तयारी असते, शिवाय लोक साथ देतात। म्हणजे काय आणायचं, हे ते, म्हणजे आता तांदूळ पाहिजे, भाजी पाहिजे, ते सगळं त्यांच्या हिशोबाने, म्हणजे 1-2 किलो तांदळापासून 50 किलो देणार आहे, पण सगळ्यांचं तेवढंच लागलं पाहिजे। आता देणारे खूप आहेत की मी एकटाच करतो, पण आमच्या आजोबांनी आम्हाला आधीपासून सगळ्यांचं लागलं पाहिजे, सगळ्यांचं लागलं पाहिजे। खरं। या मंदिरासंबंधित कोणती अद्भुत किंवा अशी चमत्कारिक गोष्ट तुम्ही सांगू शकाल का, प्रेरणादायक गोष्ट? मंदिराबद्दल चमत्कारिक म्हणजे हे मंदिरच चमत्कार आहे, आणि आजोबा होते मँगलोरला,
म्हणजे मराठी भाषा काही माहिती नाही, हे नाही काही नाही, तिकडून येऊन सगळं आपलं घरदार सोडून आजीला घेऊन इकडे येऊन राहिले, सगळं म्हणजे सगळे कुटुंब सोडून इकडे येऊन राहिले. आणि त्यांना होतं की रामाची स्थापना एका गुढीत करावी, म्हणून त्याच्यासाठी म्हणून ही गुढी बांधलेली, मंदिर म्हणून बांधायचंच नव्हतं. पण मला एक सांगा, जसं तुम्ही म्हणालात की आजोबा मँगलोरला राहायचे, पण मग इकडे येण्याचं एक काय कारण होतं? घर सोडून यायचं होतं महाराष्ट्रात. विठ्ठल प्रेमाने खरं पंढरपूरला गेले, पंढरपूरवरून चालत मुंबईला आले. अच्छा अच्छा अच्छा. ही मूर्ती इतकी सुंदर आहे आणि मनाला इतकं बरं वाटतं ना पाहून. आम्हाला जाणून घ्यायचं आवडेल की त्या मूर्तीबद्दल तुम्ही आम्हाला काहीतरी वैशिष्ट्य सांगा. मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही घरचीच मूर्ती होती. आजोबांनी मंदिर म्हणून, नाही तर मंदिर बांधायचे आता तुम्हाला माहिती आहे किती मोठ्या मोठ्या मूर्त्या. लोक सांगतात अरे एवढं मोठं मंदिर आहे, मूर्ती एवढ्या लहान दिसत नाही, हे नाही, पण ती भक्तीने बांधलेली आहे, त्यामुळे ती तशीच बसली. आणि मेन म्हणजे ती अमृतशिलेची मूर्ती. हा, त्याच्यात तुम्ही जवळून बघितलं तर रामाची मूर्ती निळसर आहे, लक्ष्मणाची लाल आहे आणि सीतेची सफेद आहे. त्यामुळे त्यांचे कलर आहे त्या मूर्तीत दिसत आहेत जवळून बघितलं. आणि देवता अर्चना आमच्या टाईप आहे, म्हणजे वरती रामाची आहे, मध्ये नरसिंहाची आहे, खालती राम लक्ष्मण सीता उत्सव मूर्ती ही पालखीत बसते. अच्छा. जितकं आम्ही राम मंदिराबद्दल ऐकलंय ना, तितकंच आम्ही इच्छापूर्ती, खूप विले पार्लेकरांना म्हणतात की इच्छापूर्ती हनुमान आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला या मंदिराबद्दल काहीतरी सांगा. हनुमानाबद्दल सांगायचं झालं की रामाच्या समोर असल्यामुळे की तो काय पाहिजे ते पूर्ण करेल. म्हणजे त्याला हनुमान चालीसा म्हणून प्रदक्षिणा करायची गरज नाही, रामरक्षा म्हणून प्रदक्षिणा घाला, तो खुश होईल. तो किती वेळा तुम्ही जय श्री हनुमान म्हणणार तो बघणार नाही, पण तुम्ही एकदा जय श्री राम म्हणा तो बघेल. तसेच इच्छापूर्ती म्हणजे आजोबा आमचे आलेले मारुती प्रेमाने. अच्छा. मारुती प्रेमाने आल्यामुळे त्यांनी रामाची स्थापना केली. आणि मग इकडे आल्यानंतर सगळ्यात आधी स्थापना झाली ती म्हणजे हनुमानाची रामाच्या मंदिरातच हनुमानाची एक छोटी मूर्ती आहे, तिची स्थापना अगोदर झाली. त्याच्यानंतर मग खूप दिवसांनी आजोबांना असं म्हणजे समाधान होत नव्हतं आजीला, म्हणजे घरात त्रास हे ते, म्हणून तेव्हा त्यांच्या दृष्टांत म्हणावा, स्वप्नात आलं म्हणावा, असं झालं की हे आधी माझ्या स्वामींची स्थापना करा. नंतर मला म्हणजे हनुमाने दृष्टांत दिला. हो, फक्त हनुमान स्थापन करून नाही होणार. म्हणजे मंदिरं तर आहेत, पण खूप कमी मंदिरामध्ये आपण बघतो की गौशाळा आतमध्ये आहे. आपण खूप मंदिराच्या बाहेर बघतो की गौ माता आहेत, पण या मंदिराच्या आतमध्ये गौशाळा आहे. त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. म्हणजे कसं की आधीपासून, म्हणजे मंदिर व्हायच्या अगोदर पासून आजोबा इकडे होते, त्यांच्याकडे गायी होत्या. तेव्हापासून या गायी, म्हणजे आता मंदिराला 90 वर्ष झालं, गायींना पण 90 वर्ष गौशाळा. आणि कसं वास्तूप्रमाणे देवाच्या रामाच्या समोर गौशाळा, यज्ञशाळा आणि अग्रशाळा असे 3 शाळा असाव्या असं वास्तूत आहे, म्हणजे मंदिराच्या याच्याप्रमाणे. त्यामुळे त्याप्रमाणे तसं केलंय की गौशाळा समोर, बाजूला यज्ञशाळा आहे, यज्ञ होतो, आणि अग्रशाळा म्हणजे तिकडे जेवण, मंदिराचा प्रसाद. पार्लेमध्ये हे रथ किंवा रामनवमीच म्हणा खूप प्रसिद्ध असते, पण आम्हाला या रथांबद्दल काहीतरी महत्वाचं किंवा वैशिष्ट्य जाणून घ्यायला आवडेल. आम्ही खरं मूळ मँगलोरचे असल्यामुळे ही सगळी पूजा पद्धती मँगलोर टाईप आहे, कर्नाटकातले, म्हणून इकडचे लोक आम्हाला आधीपासून मद्रासी राम मंदिर असे नाव. मद्रासी राम मंदिर, ते पुलंच्या पुस्तकात पण लिहिले की मद्रासी राम मंदिर. त्यामुळे इकडच्या लोकांना ते माहिती नव्हतं की कर्नाटकात मद्रासी, म्हणून ते मद्रासी राम मंदिर असं नाव. अच्छा. तर त्यामुळे हे 3 रथ कसे आहेत की वेगवेगळे, म्हणजे हे 5 दिवस उत्सव असतो, त्याच्यातले 4 दिवस वाहन उत्सव असतो. वाहन उत्सवात प्रत्येक पहिला दिवस, काल तुम्हाला सांगतो गरुडोत्सव झाला, उद्या आज मारुती आहे, परवा उद्या शेष आहे, आणि परवा ऐरावत आहे, चौथ्या दिवशी रथोत्सव, 5व्या दिवशी. त्यामुळे कसं असतं की रोज वाहन उत्सव म्हणून एक रथ असतो. आमच्याकडच्या मंदिरात मँगलोरमध्ये तुम्ही गेलात तर तसंच, म्हणजे ही सगळी परंपरा म्हणजे पूजा पद्धती. आणि रोज 5 दिवस लोकांना महाप्रसाद असतो, संध्याकाळी 6 वाजल्यापासून चालू होतो, 9 साडेनऊ पर्यंत चालू असतो, कधीपर्यंत. रोज 1-1.5 हजार लोक 4 दिवस जेवतात. चौथ्या रामनवमीच्या आदल्या दिवशी 1-2-2.5 हजार लोक जेवतात, आणि रामनवमीच्या दिवशी 10,000 लोक जेवतात. आणि हे सगळं करणारे म्हणजे आम्ही म्हणजे करणारा रामच आहे, पण आम्हाला निमित्त केले.
शेवटचा प्रश्न आता मी तुम्हाला विचारते तो म्हणजे आपल्या तरुण पिढीने रामायण आणि भगवान रामाचा संदेश कसा आचरणात आणावा असं तुम्हाला वाटतं? तरुण पिढीने म्हणजे कसं आहे, आता तुम्ही संध्याकाळी येऊन बघाल महाप्रसाद चालू असतो, पोरं छोटी छोटी पोरं सेवेला येतात, द्यायला येतात. सगळे रामाचं आचरण करण्याचं कोणालाच शक्य नाही, कारण तो राम होता. ते आम्हाला पण नाही, पण त्याच्यातले एक अंश जरी आपल्यात आला म्हणून ही सेवा आहे की एक अंश जरी आपल्यात आला तर खूप मोठी गोष्ट. हा, ते आचरण करावं की तेवढंच की शेवटपर्यंत देवाची सेवा व्हावी, आई वडिलांची सेवा व्हावी, असं तुमचं म्हणणं आहे की सेवा करत राहावी. हा, तर राम कधीतरी कृपा करेल. कारण संतांना नाही भेटलं कृपा तर आम्ही कोण आहे? तर आता मी चालत असताना मला या काकी भेटल्या आणि त्यांनी मला सहजचपणे येऊन सांगितलं की मी गेले 25 वर्ष या मंदिरात येते. तर मी म्हणाले की आम्हाला तुमच्याकडून हा एक्सपीरियंस जाणून घ्यायला खूप जास्त आवडेल. तर हिंदी में बताओ आप, चलेगा? मैं हिंदी में बता रही हूँ. ये सुभाष रोड पे आया हुआ राम मंदिर है. बहुत ही अच्छा मंदिर है. इतना इधर आने से शांति लगती है, मन को शांति लगती है और सब तरह से वो लोग अपने को साथ देते हैं. कुछ पूछते हैं तो अच्छी तरह बताते हैं. हमें कोई तकलीफ नहीं होती है. मैं तो रोज ही आती हूँ. मुझे यहाँ आने से बहुत मन की शांति मिलती है. 25 साल से आप 25 साल हर रोज आ रही हूँ और मुझे बहुत ही अच्छा लगता है. क्या बात है ना. शंकर स्वयंभू है, बोलते हैं हनुमान जी स्वयंभू है. ये है तो मुझे बहुत ही अच्छा लगता है. दर्शन करने से अपने को सब ऐसे सब अच्छा होता है ऐसा लगता है. ये मंदिर का इतना महिमा है, बहुत ही अच्छा महिमा है. इच्छा पूर्ति है, बहुत ही अच्छा लगता है. और मैं तो आती हूँ, मैं हमेशा इधर ये लोग को कुछ भी पूछू ना, इतनी अच्छी तरह बताते हैं कि कोई तकलीफ नहीं होती है. उनके कहने से मुझे बहुत फायदा हुआ है, सच्ची बोलूं. भगवान की दया है. मुझे बहुत वैरिकोज वेन्स है, लेकिन इन्होंने बताया था आप बैठ के करो, आप ऐसे पूजा करो, लेकिन इनकी प्रभु की दया है कि मैं इतना कर सकती हूँ. बहुत अच्छा लगा आपसे बात करके. आता मला काकी भेटल्या, काकींना पण काहीतरी मंदिराबद्दल आणि या माणसांबद्दल सांगायचं, तर त्या मला बोलले मला सांगायचं. तर मला वाटलं आवर्जून जितक्या प्रेमाने बोलतायत ना, तर म्हणजे आपल्याला नक्की यांचं घ्यायला हवं. सांगा काकी. या मंदिरावरती इतकं प्रेम आहे की मी 60 वर्ष लग्न झाल्यापासून येते आणि ते जेवढे 4 पिढी यांची येते. हे बाबा आहे ना समोरचे, ते बाबा, त्यांचे भाऊ, असे 5-6 भाऊ आहेत आणि त्यांची फॅमिली खूप मोठी आहे आणि सगळे जण ह्या देवाविषयी इतके प्रेम करतात, म्हणजे सगळे एकत्र राहतात, कधी भेदभाव नाही वगैरे काही नाही. आणि आम्हाला सुद्धा इतके ओळखतात ते की आता आम्हाला केव्हाही काही लागलं केलं तर अगदी. आणि मी मुलींसाठी इथेच पोथी वाचत होते, मुलींची लग्न पण इथेच झाली. ते पोथी वाचा मारुतीच्या देवळात पोथी वाचून माझ्या दोन्ही मुलींची लग्न झाली. पण आता मी फक्त पायासाठी हनुमान जाती येते महादेवासाठी. अच्छा, करतील ते, काय नाही करणार. आणि ना त्यांना मोठे बाबा होते ना, ते इथे बसतात. आणि एक दिवस त्यांचा ठरलेला ते प्रश्न उत्तर वगैरे तुमचं भाग्याचे सगळे उत्तर सांगतात. आता त्यांचे भाऊ, दुसरे भाऊ आहेत, तिसरे भाऊ आहेत, ते सांगतात. त्यांचा किती रविवार शनिवार आहे, पण हे गर्दी असते इथे बसलेले असतात. आणि लोकांना पार्ल्याविषयी खूप तर प्रेम आहे आणि पार्ल्यामध्ये इतकी देवळं आहे की सगळी रामनामाची भरलेली आहे आणि लोक पण खूप प्रेमळ आहे, एकमेकांची मदत करतात. तिथे सुद्धा मदत करतात. आता आज आले नाही, माझे येऊन गेलेले लोक, नाही तर रोज विचारते का मम्मीने आई आप, आईने आई आप, असं. तर पायाच्या आणि जरा थोडे मी आले नाही आले की लोक खूप प्रेमळ आहे. स्वामी समर्थ आहे, सध्या राम मंदिर आहे आणि गजानन महाराजांच्या मठात राहतो. अच्छा, तो तेजपाल स्कीम आहे ना, आता आली तरी चालेल. तिथे पण आता हे आहे, रामनवमीचा उत्सव आहे आणि रामनाम सप्ताह, सगळीकडे रामनाम सप्ताह चालू आहे. सगळीकडे चालू आहे. इथे राम 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 राम, सगळीकडे पार्ला राम राम झालेला आहे. म्हणून इतकं बरं वाटतं आणि आनंद वाटतं. आणि एक दिवस देवळात नाही आलं ना
तर बरंच नाही वाटत. मला शेवटी मेडला आणावं लागतं. मस्त मस्त, खूप खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. नाही म्हणजे तुमच्यासारख्या लोकांनी ना असं लोकांना पण शिवाविषयी आता मिश्रा प्रदीप मिश्राचं तू ऐकत असतील तर ते सगळं मी फॉलो करते. अच्छा. प्रदीप मिश्राच्या ह्याने महादेवाचं करा असं सांगायला पाहिजे आणि शिव आहे हे सांगायला पाहिजे. आणि YouTube वरती त्यांचं सगळं काही येतं, प्रवचन येतं 1 ते 4. त्यांनी सगळ्यांनी ऐकावं ही माझी खूप इच्छा आहे. म्हणजे काय, लहानपणापासून महादेवाला तुम्ही पाणी घातलं ना तर तुमचं सगळं खेचून येतो आणि संस्कृती येते आणि त्याच्यावर तर महादेव आपल्याला शक्ती देतो. अभ्यासाची म्हणा, अंकाची म्हणा, तुम्हाला सर्व्हिस वगैरे आणली असेल, सर्व्हिस ठेवायचं असेल, आजारपण असेल तर त्याच्यावरती ते सगळं सांगतात. आज 5 बेड व्हा, उद्या हे जा, सगळं उपयोग करतात. आणि त्यांच्याकडे 4000 5000 लोक आज जमले. सिहोरला झालं, धुळ्याला झालं, सगळे चंदीगडला झालं, सगळीकडे मी ते ऐकते. मिश्रा दिन हे तू दे त्याच्यामध्ये, कारण काय सगळ्यांना हे बरं वाटेल आणि त्यांनाही बरं वाटेल ना, कोणीतरी आपलं सांगितलं आहे. नक्की नक्की. बस मी त्यांना हेच म्हणते की माझे पाय बरे करा, तुम्ही तुमची सेवा. नक्की होईल, नक्की होईल, नक्की होईल. जय श्रीराम. खरं वैशिष्ट्य म्हणजे हे आहे की ते झूम करून आम्ही कितपत दाखवू शकू ते आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. पण हा पूर्ण फोटो जो पेंट केलेला आहे तो जय श्री राम लिहून पूर्ण हा फोटो बनवलेला आहे. किती सुंदर, आणि ते लांबून बघून खरंच वाटत नाहीये, पण तुम्ही एकदम बारीकीने बघाल ना तर तुम्हाला जय श्री राम नक्कीच दिसतील. श्री हनुमान चालीसा म्हणा किंवा मारुती स्तोत्र म्हणा, भक्तजन इकडे बसून समोरासमोर बसून या मंत्रांचा आणि या सगळ्या मंत्रांचा जप करत असतात किंवा हे मंत्र इथे समोर बसून बोलतात खूप भक्ती भावनेने. आणि इतकं सुंदरपणे हे सगळं लावलंय ना. विलेपार्ले मध्येच राहणारी एक रहिवाशी आहे, पण मी नेहमी या मंदिरात जेव्हा रामोत्सव असतो तेव्हा यायची. तेव्हा खूप भली मोठी रांग आणि खूप गर्दी असायची. पण 22 वर्षांमधून पहिल्यांदाच मी या मंदिराला इतकं जवळून पाहिलंय आणि इतकं मस्त वाटलं ना इथे येऊन आज. आणि काल आम्ही आलेलो व्हिडिओसाठी सगळं बघायला, आम्ही त्यांच्याशी बोलायला. आणि काल जेव्हा आम्ही आलेलो, आम्ही इथे बसलेलो तेव्हा पण हा आंबा खाली पडला होता. आणि आज जेव्हा आमची व्हिडिओ सगळी संपूर्ण झाली आहे तेव्हा पण आम्ही चालता चालता हा आंबा खाली पडला. म्हणजे मला वाटतं की हा आम्हाला भगवान श्री राम, हनुमान या सगळ्यांनी दिलेला एक प्रसाद आहे. आणि खरं सांगते, तुम्ही इथे नक्की यायला हवं, कारण इथे येण्यानंतर जी आध्यात्मिक शक्ती म्हणा किंवा मनाची शांती म्हणा ती तुम्हाला नक्की जाणवेल. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. तुमचं हे प्रेम आमच्या पोटी कायम ठेवा. जय श्रीराम.